आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खोपी ग्रामपंचायत निवडणुकीत 65% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। हाप्पा एक्सप्रेसमध्ये 1.5 लाखाची दारू जप्त। लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या शिक्षकाच्या नोकरीवर येणार गदा। धारदार शस्त्राने वार करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा। भोसले विराचीवाडी येथील घटना आणि खेडमध्ये शिमगोत्सवाची धूम। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड तालुक्यातील खोपी ग्रामपंचायतीसाठी आज झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 65% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। आज सकाळी 7:30 ते 5 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली। खोपी ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी ही निवडणूक झाली। यापैकी 1 जागा आधीच बिनविरोध झाल्याने 8 जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली। सरपंच पदाची निवड थेट जनतेतून असल्याने सरपंच पदासाठी 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। सायंकाळी मतदानाची वेळ संपली तेव्हा 65% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खेड पोलीस स्थानकच्या पोलीस निरीक्षक सौ सुवर्णा पत्की यांनी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला होता। कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून हाप्पा एक्सप्रेस मधून सुमारे 1.5 लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे। यामध्ये मोठं रॅकेट गुंतल्याची शक्यता गृहीत धरून या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस दलाचे महानिरीक्षक प्रणव कुमार यांनी दारू वाहतुकीविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश केले आहेत। त्यानुसार कोकण रेल्वेच्या सुरक्षा दलाने दारू वाहतूक रोखण्यासाठी 2 स्वतंत्र पथकं तयार केली आहेत। पोलीस निरीक्षक अजित मधाळे यांना त्यांच्या खास खबऱ्यांमार्फत मडगावहून गुजरातकडे जाणाऱ्या हाप्पा एक्सप्रेस मध्ये लाखो रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार हाप्पा एक्सप्रेस राजापूर रेल्वे स्थानकात दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अजित मधाळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत रेल्वेतील सर्व डब्यांची झडती घेतली। यावेळी शेवटच्या 2 डब्यांमधील स्वच्छतागृहाच्या वरच्या बाजूला प्लायवूडचा वापर करून स्वतंत्र कप्पा तयार करण्यात आल्याचं निदर्शनास आलं। प्लायवूड काढल्यानंतर आतमध्ये 510 दारू बॉटल आढळल्या। दुसऱ्या डब्यातील स्वच्छतागृहातही दारूच्या बाटल्या सापडल्या। राजापूर ते खेड या दरम्यान ही कारवाई करण्यात आली। दरम्यानच्या कालावधीत एका डब्यातील संशयित तरुण पळून गेला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कडक निर्बंध घातलेत। त्यानुसार आता निवडणुकीच्या प्रचारात, सभेत किंवा प्रचार फेरीत शिक्षक दिसल्यास त्यांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे। याबाबत निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले। या बाबतीत त्यांना संपूर्ण अधिकार देण्यात आले। त्यामुळे आता पुढील काळात शिक्षक निवडणूक प्रचारात पाहायला मिळणार नाहीत। अगदी खासगी शिक्षक संस्थांनाही याबाबत आदेश देण्यात आले। निवडणूक म्हटली की उमेदवाराकडून साम दाम दंडभेद अशा सर्व शक्तींचा वापर होतो। विविध राजकीय पक्ष आपल्या पक्षाशी संलग्न असणाऱ्या सर्व संघटना प्रचाराच्या दावणीला बांधतात। आज देशभर लोकसभेची निवडणूक होते। या निमित्त सर्वत्र आचारसंहिता लागू झाली आहे। मागील अनेक निवडणुका लक्षात घेतल्यास ज्या राजकीय मंडळींच्या शिक्षण संस्था आहेत अशा ठिकाणी प्रचारासाठी आपल्या शिक्षकांना बाहेर काढलं जातं। त्यांच्यावर सभा, प्रचार फेरी, व्यवस्थापन अशा जबाबदारी सोपवल्या जातात। शैक्षणिक काम सोडून त्यांना निवडणूक प्रचाराच्या कामात सामील करून घेतलं जातं। हा अनुभव निवडणूक आयोगाला आल्यानं आता निवडणूक प्रचारात शिक्षक आढळून येत नाहीत। असं असतानाही कुणी शिक्षक प्रचार सभा किंवा प्रचार फेरीत आढळून आल्यास त्याला आपली नोकरी गमावी लागणार आहे। कचरा काढताना पाणी मारा म्हणजे धूळ उडणार नाही असं सांगितल्याच्या रागातून धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याप्रकरणी भोसले विराचीवाडी येथील एकावर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। अविनाश तांबेडकर असं संशयित आरोपीचं नाव असून सुनील चव्हाण यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे। अविनाश तांबेडकर हा आपल्या दुकानासमोर झाडू मारत असताना सुनील चव्हाण यांनी त्यांना पाणी मारा म्हणजे धूळ उडणार नाही असं सांगितलं। मात्र त्याचा राग मनात धरून अविनाश यांनी चव्हाण यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले। यामध्ये गंभीर जखमी झालेले चव्हाण यांनी खेड पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अविनाश तांबेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलीस उपनिरीक्षक गोडसे याबाबत अधिक तपास करतायत। खेडमध्ये सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू आहे। शहरासह ग्रामीण भागात ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगू लागला आहे। शहरामध्ये खेडजाई, रेडजाई, पाथरजाई, भरडे येथील काळकाई देवीच्या पालख्या घराघरात भेट देऊ लागल्या आहेत। घरी आलेल्या ग्रामदेवतेची मनोभावे पूजा करून ओटी भरली जाते। सायंकाळी पालखी नृत्य कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय। शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये भक्त एकत्र येऊन पालखी नाचवण्याचा मनमुराद आनंद लुटतायत। ढोल ताशा सनईच्या तालावर ग्रामदेवतेची पालखी नाचवताना भक्तांना मिळणारा आनंद काही वेगळाच आहे। शहराप्रमाणे ग्रामीण भागातही हेच चित्र आहे। प्रत्येक गावात सध्या ग्रामदेवतेच्या पालख्या फिरताना दिसतायत। ढोल ताशाच्या गजरात ग्रामदेवतेच्या नावाने चांगलं करताना भक्त देहभान विसरून लागलेत।
शिमगोत्सवामुळे तालुक्यामध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण झालंय। शिमगोत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी ठिकठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवलाय। सण साजरा करताना सणाचा पूर्ण आनंद लुटा, मात्र आनंद लुटत असताना कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घ्या असं आवाहन सौ पत्की यांनी केलं। थांबवत जास्त कोण नाही कसं वाट्यात ना वाट्या थांबवता फटाफट कुठे मग ते हा माणसा तो जास्त वेळ नाही 2 मिनिटं बोलले त्याला फटाफट काय रचोडे आले। रत्नागिरी सिंधुदुर्गातून लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना रत्नागिरी सिंधुदुर्गमधून लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा सनातन संस्थेशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वादळ अखेर शमलंय। बांदिवडेकरांबाबत सखोल चौकशी केली असून त्यांचा देखील खुलासा प्राप्त झालाय, त्यामुळे त्यांची उमेदवारी कायम असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली। माझा सनातन संस्थेशी काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण बांदिवडेकर यांनी दिलं होतं, मात्र त्यानंतरही अशोक चव्हाण यांनी ट्विट करून त्यांची चौकशी करून उमेदवारीबाबत फेरविचार केला जाईल असं सांगितलं होतं। काँग्रेसचे रत्नागिरीमधील जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांचं नाव देखील उमेदवारीसाठी पुढे आलं होतं। क्षत्रिय मराठा मंडळातर्फे शनिवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त रत्नागिरी शहर दुमदुमलं। भगवे झेंडे आणि पारंपरिक वेशभूषेतील हजारो मराठा मंडळींनी यात सहभाग घेतला। ढोल ताशा पथक, लेझिम पथक आणि घोडेस्वार महाराजांची पालखी आणि मूर्तीने या यात्रेची शोभा वाढवली। भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली होती। यामध्ये मराठा समाजातील हजारो बंधू भगिनींनी सहभाग घेतला। ढोल ताशांच्या गजर, छत्रपतींचा जय जयकार करत पारंपरिक वेशभूषेत ही शोभायात्रा काढण्यात आली। यात महिलांचा लक्षणीय सहभाग होता। शनिवारी सायंकाळी मंडळाच्या सिद्धिविनायक रेसिडेन्सी येथील कार्यालयातून दुचाकी फेरी रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती मंदिरात नेण्यात आली। भगवती मंदिरामध्ये श्री भगवती देवीचे आशीर्वाद घेऊन शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली। त्यानंतर ती जयस्तंभ येथे आणण्यात आली आणि जयस्तंभ परिसरातून शोभायात्रेला प्रारंभ झाला। जयस्तंभ येथे पालखीतील श्री शिवरायांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली। यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला। भगवे फेटे, नऊवारी साड्या, पांढरा झब्बा लेंगा अशा पारंपरिक वेशभूषेत मराठा समाजातील मंडळी उपस्थित होते। खेड तालुक्यातील कोतवली भोईवाडी येथील गावठी दारूबुत्त्यांवर गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकून सुमारे 150 लिटर गावठी दारू जप्त केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अनंत उर्फ बारक्या कृष्णा जोगळे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। कोतवली भोईवाडी येथील गावठी दारू विकली जाते अशी माहिती रत्नागिरी गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी धडक कारवाई करून कोतवली भोईवाडी येथून 10,000 रुपये किमतीची 150 लिटर दारू जप्त केली। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खोपी ग्रामपंचायत निवडणुकीत 65% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। हप्पा एक्सप्रेसमध्ये 1.5 लाखाची दारू जप्त। लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या शिक्षकांच्या नोकरीवर येणार गदा। धारदार शस्त्राने वार करणाऱ्या विरोधात गुन्हा। भोसले विराचीवाडी येथील घटना आणि खेडमध्ये शिमगोत्सवाची धूम। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।